कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मालकीन बाई हे घ्या तुमच्यासाठी जेवण आणलं। हे आहेत तर इंडियन पण चायनीज म्हणून खा। हे काय आहे? कंदमुळं। कंदमूळ? हा अरे पण कच्चा आहे की हे, तिखट मीठ बी लावलेलं नाही याला, मी कसं काय खाणार आहे? किती बेचव लागले, मी नाही खाणार। पण मालकीन बाई आता इथे या जंगलात कुठे याला फोडणी देऊ, तिखट मीठ लावू? ते काय मला माहित नाही। आणि मालकाला भूक लागली का त्याच्या सेवकानं त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवून खाऊ घालायचं असतं, प्रश्न विचारत बसायचे नसतात। हा बरोबर ठीक आहे। एक मिनिट बाजूला कसं बाई? बाजूला इथं गॅस आहे, बाजूला। हा हे धरा। हे काय आहे? गॅस लावला। टोप 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 टोप। हा बघा टोप, ही घातली फोडणी। हा? काय मस्त फोडणी लागली। आता टाका त्याच्यात ही कंदमुळं टाका। टाकू? हा टाका। येस, आता मस्त याला शिजू द्या। हे घ्या। हा हे बघा गरम आहे घ्या खा। हळू गरम आहे। कसं झालंय? अप्रतिम। थँक्यू। पण मालकीनबाई मी कसं खाणार? मी तर सेवक आहे ना। असं म्हटलं खरंच मारतोय। आदित्य सर, हा तुम्हाला तुमच्या ऍक्टिंग बद्दल ना लय मोठा पुरस्कार द्यायला पाहिजे। खरंच? ऍक्च्युली मिळालं काय हरकत नाही, तसं मी लहान असताना आदित्य सर, हा त्या पुरस्कारावरनं आठवलं, हा आपल्याला आज त्या पुरस्कार कार्यक्रमाला जायचं होतं ना। वाट बघत असतील समजे। आता चल आपल्याला निघायला हवं। अहो पण मला एक सांग, आपण इथून जायचं होतं का इथून? इकडनं काही मला नाही माहिती, आपण रस्ता चुकलो आहे। कुणी आहे का? आम्ही इकडं अडकलो हा। प्लीज हेल्प, आम्हाला मदत करा। हेल्प, कुणी आहे का? प्लीज हेल्प। ह्योच दिवस बघायचा होता का मला? याच दिवसाकरता तिला मी गावाकडनं इथं घेऊन आलो का? एवढा एकच विचार होता की चांगला मुलगा बघून तिचं लग्न लावून देऊ। लग्न लावेपर्यंत काही दिवस मला तिच्याशी वेळ घालवता येईल। पर बघितलं ना तू इथं आल्यानंतर कशी वागते ती, मला काही हे पटलेलं नाहीये। ही कानातले माझी अडचण दूर करतील। बा कुठे निघालेस? तुला काय करायचंय? आणि तुला किती वेळेला सांगितलं की कोणी घराच्या बाहेर पडत असेल तर असले प्रश्न विचारायचे नाहीत म्हणून? इकडे तुझी ताईडी मला त्रास देते, आता तू पण त्रास देऊ नका। पण बम्म्या काय केलं आता? नाहीची कानातली कुठे घेऊन चाललायस?
म्हणजे कोणाला देणार आहेस का? तुला काय करायचंय? मी ते कोणाला देईन, विकेन, नाही तर विहिरीत टाकून देईन. तुला काय करायचंय? हा? अरे बाबा, ते तायडीचे कानातले आहेत. तायडीचे कानातलेत म्हणजे कोणी दिले? आईने दिले ना, म्हणजे माझ्या बायकोनं दिले ना. म्हणजे या कानातल्यावर जेवढा तायडीचा हक्क आहे ना, तेवढा माझा पण हक्क आहे. पण बा, तिला न विचारता कुठे घेऊन चाललायस? कसं आहे ना बाळा, आता ना मला याची लय गरज आहे. म्हणजे चांगल्या कामा करताच त्याची गरज आहे. आपल्या पारूच्या भल्यासाठी करतोय हे सगळं. आपल्या पारूवर लय मोठं संकट आलंय आणि त्या संकटातनं दूर जाण्याकरता मला पैसे पाहिजेत. आणि आता तर मला डोळ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय दिसत नाही. म्हणून हे ऐकायचे आणि हे ऐकून जे पैसे येतील ना, त्याच्यातनं आपल्या पारूला संकटापासून दूर नाहीच. तू नको काळजी करू, तू याच्यामध्ये नको पडू. मी आलो. बा, अरे खनी बाळा, तू अभ्यास कर. मी आलो. बस. बा, आता तायडीला काय सांगू? कुणी आहे का? वाचवा! कुणी आहे का? प्लीज हेल्प, आम्ही रस्त्यावर चुकलो आहोत. प्लीज हेल्प, हेल्प. पारू, 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 प्लीज रडू नको. पारू, इकडे बघ. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त. सर, तुमच्याकडे बघितलं ना की मला कसलीच काळजी वाटत नाही, कसलीच भीती वाटत नाही. मग तू नको काळजी करू. आपण आता काहीच नाही करू शकत, कारण अंधारही पडत चाललाय. आपल्याला इथेच थांबावं लागेल. काय? हो, सकाळ झाल्यावरच काहीतरी मार्ग काढावा लागेल. पण सर, पारू, प्लीज ट्रस्ट मी. मी तुला काहीच नाही होऊ देणार. ओके? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.